आवर्जून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात। आत्ता सध्या शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत, त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। हे दृश्य आहेत शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याची। त्यांच्यासोबत त्यांचे जावई आणि नात आहे। शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत आहेत, त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। खरं तर लालबागच्या राजाची ख्याती मोठी आहे आणि म्हणूनच लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकवत त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वसामान्य भाविक सुद्धा मोठ्या रांगा लावत बाप्पाचं दर्शन घेत असतात। नेते मंडळी सुद्धा अगदी आवर्जून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान पोहोचत असतात। आता सध्या आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी शरद पवार लीन झाले, त्यांच्यासोबत त्यांचे जावई, त्यांची नात आहे। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांना भेटी देणं, त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेणं हे नेते मंडळींकडून अगदी आवर्जून केलं जात असतं आणि या निमित्तानंच भेटीगाठी होत असतात। बाप्पाचं दर्शनाचाही लाभ मिळत असतो। आता सध्या आपण ही दृश्य पाहतोय, शरद पवारांची जावई आणि नातीसोबत आज हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मनोज, नेते मंडळी आवर्जून लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात आणि आता सध्या शरद पवार पोहोचले। लालबागच्या दर्शनाला अनेक राजकीय नेते, त्याचबरोबर सिनेसृष्टीतील अनेक जण, त्याचबरोबर उद्योगपती सुद्धा येत असतात। आणि आज सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे या ठिकाणी लालबागच्या दर्शनाला आले होते। दर्शन घेतलेलं आहे आता आणि आता ते निघालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक जण येत असतात आणि गेल्या काही वर्षात लालबागच्या राजाचा एक वेगळंच आकर्षण राहिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या हजारो लाखो भक्तांना या लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस लागलेली असते आणि त्याच अनुषंगाने आता राजकीय नेते असतील किंवा सिने तारका असतील किंवा इतर क्षेत्रातील मंडळी असतील ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत। शरद पवार यांनी 10 मिनिटांपूर्वी या ठिकाणी आगमन झालं होतं, दर्शन घेतलं, पूजा केली आणि आता शरद पवार लालबागचं दर्शन घेऊन लालबागच्या राजाच्या गणपतीचं दर्शन घेऊन निघाले आहेत। नक्कीच। आता तुर्तास धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आज दिवसभरात आणखी किती नेते मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत याकडे लक्ष असेल।